चला चालू आहे सामना. समोरून पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो कुंदनचा पहिला बॉल. सामना करतो कुणाल आणि हा स्वीट चेंडू अंपायर घोषित करता गेलेली ती 1 बिनबाद 1. हा टॅप स्वरूपात कटवलेला चेंडू आणि हा गचाचं क्षेत्ररक्षण पाहिल्यामुळे आपल्याला ओमसाहेब बाष्टेवाडी क्षणाकडून, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. सांगेल कुंदनचा पुढील चेंडू. सामना करतो तो कुणाल. हलकाच कटवलेला चेंडू आणि हा धावबाद होतो तो प्रगती होता असताना धावसंख्या स्थिर. धावसंख्या होती 3. कुंदनचा पुढील चेंडू. सामना करतोय कुणाल. हलकाच कटवलेला चेंडू आणि हा परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. धाव स्वरूपात चौवटी होणार. गाणीकोण संघाची धावसंख्या होती 4. कुंदनचा पुढील चेंडू. सामना करतोय संकेत आणि हा डेलिब्रेट चेंडू. कुंदनचा पुढील चेंडू. सामना करतोय तो संकेत आणि हा त्या स्वरूपात कडवलेला चेंडू आणि हा धावबाद होतोय संकेतच्या स्वरूपात. या षटकातील कदाचित शेवटचा चेंडू आणि यावर हलका असा कडवलेला चेंडू. निकल्या स्वरूपात धाव बघते. धाव संख्या 1 निवडते. धाव संख्या होती 5. फलंदाजाला हा चेंडू काही समजत पंच निर्धाव घोषित करतायत. हलका असा कडवलेला चेंडू, परंतु यावर पंचांकडून गोलंदाजी करतो तो मंडा. सामना करतो कुंदन. हलका असा कडवलेला चेंडू आणि यावर एक धाव रोखू शकत नाहीये. दरम्यान आपल्या स्ट्राईकवर आला येतो साहिल आणि हलकासा टॅप स्वरूपात कडवलेला चेंडू आणि यावर एकच धाव. संघाची धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होती आणि हा विकेट किपर ओम्या यात वाईट स्वरूपात आणि डिक्लेअर स्वरूपात सामना करतो तो साहिल. हलका कडवलेला चेंडू. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं ओमसाहेब बाष्टेवाडी संघ. दरम्यान धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होती 12. हलका कडवलेला चेंडू आणि यावर एक धाव. धावसंख्या होती. त्याच्या दरम्यान हा सामना 4 षटकांचा खेळवण्यात येईल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून 3रं षटक घेऊन येतो कुंदन आणि हा पंच स्वरचे 14. चेंडू. सामना करतो तो साहिल आणि हा बॉल बाउंड नसणार आहे आणि त्याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. धावसंख्या होती 15. हलका कडवलेला चेंडू यावर एक धाव. धावसंख्या होती 16. राज त्याचा सामना करतो तो राज. हलका कडवलेला चेंडू आणि यावर धाव स्वरूपात एक धाव नाही डिक्लेअर स्वरूपात गेलेली आहे. गचाचं क्षेत्ररक्षण आपल्याला भाऊ हलका डिक्लेअर स्वरूपात कडवलेला चेंडू यावर एक धाव. सम्राट नाही संघाची धावसंख्या होती 18. त्याच स्वरूपात मारलेले चेंडू आणि यावर एक धाव. धावसंख्या होती 19. आणि हा 9 चेंडू. पंच 9 घोषित करतात. गचाची गोलंदाजी करतोय तो कुंदन. हलकासा कडवलेला चेंडू यावर एक धाव आणि हा बाद होतोय. स्टंप आउट होतोय आणि हा 9 चेंडू. धावसंख्या होती 22 आणि हा उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला होता उम्याने. उम्याचा पुढील चेंडू आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला ओमसाहेब बाष्टेवाडी संघाकडून. संख्या होती 23. उम्याचा पुढील चेंडू. सामना करतो भाई. उत्कृष्ट ग्राउंड शॉट आणि हा दणदणीत खणखणीत चौकार. भाई याच्या आणि हा दुसरा उत्कृष्ट असा फटका मारलेला होता, परंतु क्षेत्ररक्षकाने तो चेंडू अडवलेला आहे. आणि हा टेक्निकल मिळालेली आहे सम्राट नाईन संघाला. उमेचा पुढील चेंडू. सामना करतोय साहिल. उत्कृष्ट कडवलेला चेंडू आणि हा धावत होतोय साहिल. गुडल्याचा सामना करतोय तो संदेश. नॉनस्ट्राईकला एक कुंदन आणि हा उत्कृष्ट असा चेंडू निर्धाव चेंडू लागतोय. गुडल्याचा पुढील चेंडू. सामना करतोय संदेश आणि हलकासा दाबलेला चेंडू आणि यावर चोरट एक धाव काढली आहे. धावसंख्या कुंदन.
संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय तो गुड्डू. हलका कडवलेला चेंडू डिक्लेअर सोबत मारतो तो कुंदन. चेंडू संघाची धावसंख्या 1-2. गुड्डूचा पुढे चेंडू सामना करतोय कुंदन. आणि हा डेलिव्हरी चेंडू जातोय, निर्धाव चेंडू जातोय. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना काही चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या होती 2. गुड्डूचा पुढे चेंडू सामना करतोय कुंदन. हलका कडवलेले चेंडू आणि यावर एक धाव काही रोखू शकत नाहीये. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती 3. आता त्याचा सामना गुड्डूचा सामना करतोय तो संदेश. आणि हा उत्कृष्ट असा काही गोलंदाजी करताना गुड्डू घेऊन आलेला कुणाल. त्याचा सामना करतोय तो कुंदन. आणि हलका निर्धाव चेंडू जातोय कुंदनलाही सामना करतोय कुंदन. आणि स्वर चेंडू धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती 4. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना ओम साईराम पाचटेवडी या संघाची धावसंख्या होती 4. आणि स्वर चेंडू कुणाचा पुढील चेंडू आणि हा उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू 6. हलका कडवलेला चेंडू यावर एक धाव काही रोखू शकत नाही. धावसंख्या 1 ने वाढतीये. गोलंदाजी करतो तो कुणाल. त्याचा सामना करतो यश. उत्कृष्ट असा कडवलेला चेंडू परंतु यावर चला दुसऱ्या षटकात काही चेंडू शिल्लक. हलका कडवलेला चेंडू यावर 2 धावा. 2 दुसरं षटक प्रगतीपथावर असताना ओम साईराम पाचटेवडी धावसंख्या 10. हलका कडवलेला चेंडू यावरही 2 धावा. दुसरा धावसंख्या होती 12. गुड्डूचा पुढील चेंडू सामना करतो यश. हलका कडवलेला चेंडू यावर 1 धाव. धावसंख्या होती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 13. कृष्ण कडवलेला चेंडू होता परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. एक धावसंख्या वाढते. या ठिकाणी गुड्डूचा पुढील चेंडू सामना करणार आता कुंदन. आणि 25 वर चेंडू घोषित करतोय. धावसंख्या होती 15. आणि हा उत्कृष्ट असा डिक्लेअर स्वरूपात मारलेला फटका 2 धावा काय. गुड्डूचा पुढील चेंडू सामना करतोय कुंदन. हलका कडवलेला चेंडू डिक्लेअर स्वरूपात 1 धाव मिळते. अजूनही तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. एक चोरटी धाव काढली आहे कुंदन. बॉल टप्पा पाड रे फसल तू. आणि ही चोरटी 1 धाव काढली आहे. राजचा पहिला चेंडू सामना करतो तो यश. मला आपल्या संघाला विजय मिळवून देतो का ते. त्यांचा स्वर चेंडू घोषित करतायत. यावर 1 धाव. अजूनही 6 चेंडू आणि 9 धावा. आणि डिक्लेअर स्वरूपात 1 धाव काढली आहे. ओपनिंग बॅट्समन कुंदन. उत्कृष्ट असे फलंदाजी काय पाहायला मिळते आपल्याला कुंदन यांच्याकडून. 1 धाव काढली आहे. एक चोरटी धाव काढली आहे. धावसंख्या 1 ने वाढते. राजचा पुढील चेंडू सामना करतोय तो यश. उत्कृष्ट अशी फटकेबाजी करतो तो यश परंतु आज काही त्याचा फलंदाजी लागत नाहीये. हलका कडवलेला चेंडू त्याच स्वरूपात मारलेला चेंडू आणि 1 धाव. धावसंख्या होती. मतलब आहे 1 चौकार मारला की विन होऊ शकतो संघ. आणि हा षटकार मारून बाद होतोय कुंदन. ओपनिंगला आणि उत्कृष्ट असा खणखणीत चौकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. मंडळाच्या बॅटने विजय मिळवून देतो का. राजचा पुढील चेंडू आणि उत्कृष्ट अशा 2 धावा काढलेल्या आहेत मंडळाने. आणि सम्राट